सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही आनंदी आणि उत्साही दिवसभर राहाल. नशिबाची साथ तुमच्या बाजूने असल्यामुळे तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल. धार्मिक कामांसाठी काही खर्च होईल, परंतु तुमचं मन त्यामुळे प्रसन्न राहील. लव्ह लाईफ तुमचं चांगलं असून जोडीदारासाठी तुम्ही लवकरच एक भेटवस्तू घेणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुख आहेच, तसंच घरामध्ये तुमचं वातावरण हे समाधानकारक राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी विरोधकांचा तुम्हाला त्रास होणार आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका. धैर्यानं संकटाचा सामना करा. आज जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये तुम्ही सावध राहा. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर काम जास्त आहे, परंतु मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही फ्रीलान्स करत असाल तर नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील, परंतु सगळं काही खात्री करूनच तुम्ही कामाला सुरुवात करा. संध्याकाळचा तुमचा वेळ हा तुम्ही कुटुंबासोबत घालवाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कठीण कामामध्ये बेधडकपणे काम करून तुम्ही यश मिळवाल. तसेच व्यवसायामध्ये योग्य व्यक्तींचं सहकार्यही तुम्हाला मिळेल. कामाला गती येणार आहे आणि प्रोजेक्ट तुमचे पूर्णत्वाला जाणार आहेत. काही कामं ओळखीतून होतील, तसेच तुमच्या पैशांची चिंताही मिटेल. मुलांकडनं तुम्हाला एक प्रकारची आनंदी बातमी मिळेल, त्यामुळे तुमचं मन हे समाधानी राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही घेतलेला निर्णय पुढे फायदेशीर ठरेल. सहकारी कामामध्ये तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. मुलांच्या लग्नामध्ये थोडेसे अडथळे येतील, परंतु काळजी करू नका. थोडा वेळ द्या, सगळं काही ठीक होईल. आज तुमच्या व्यवसायामध्ये नवीन ओळखी वाढतील, मात्र कोणीतरी तुम्हाला किरकोळ त्रास देऊ शकतं. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल, तसेच विरोधकांचा डाव फसेल. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती समाधानकारक असून बँक बॅलन्स वाढत राहील. कामाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल होईल, परंतु ते सकारात्मक असेल. तुम्हाला एक अपेक्षित बातमी कळेल, त्यामुळे नातेसंबंध तुमचे जास्त सुधारतील. लव्ह लाईफ चांगला असून एकमेकांना तुम्ही वेळ द्या, म्हणजे नातेसंबंध सुधारत राहतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक असून तुमचे जुने वाद मिटतील. नवीन ओळख मैत्रीमध्ये बदलेल. कामाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असेल. तरी काही प्रोजेक्ट तुमचे वेळ खातील, परंतु मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कामानिमित्तानं प्रवासाचा योग आहे, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचं लव्ह लाईफ चांगलं असून एकमेकांना तुम्ही वेळ देणार आहात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ आवळा देऊन कोहळा तर काढत नाहीत ना, याकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या. अचानक विरोधक तुमचे डोकं वर काढू शकतील, परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका.
तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये फोकस करा आणि सावधगिरी बाळगा. तुमच्या घरामध्ये तणावाचं वातावरण असून जोडीदार नाराज राहू शकतो. तुम्ही जोडीदाराला भेटवस्तू द्या, तसेच त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. एखादा महत्त्वाचा व्यावसायिक करार ॲग्रीमेंट तुमच्या बाजूने होऊ शकतं. तुमचं मत तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये स्पष्टपणे मांडा, कारण आता वेळ तुमची आहे. तुम्ही आता शांत बसलात तर संधी पुन्हा येणार नाही. वरिष्ठांसोबत व्यवस्थित जर तुम्ही बोललात तर कदाचित तुमचं कौतुक देखील होऊ शकतं. घरातील महत्त्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. लव्ह लाईफ चांगला असून कामामध्ये जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून कामामध्ये सुधारणा झाल्यानं तुमचा उत्साह वाढीस लागेल. तुम्ही सबुरीचं धोरण स्वीकारल्यास तुम्हाला लाभ होईल. अवघड कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कष्टाचं चीज होईल. व्यवसायामध्ये प्रगतीचं पाऊल पुढे पडताना पाहायला मिळेल. एखाद्या नवीन कराराबद्दल बोलणी होऊ शकते. येत्या काळामध्ये नोकरीमध्ये प्रमोशनचा तुम्हाला योग आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण सकारात्मक असून तुम्ही जे काही करणार आहात त्यातून तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ जास्त सवलतींसाठी तुमची निवड करतील. कामानिमित्तानं लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. व्यवसायातील कामामध्ये मात्र थोडासा विलंब होईल, परंतु तुम्ही घाबरू नका. तुम्ही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती कोणतंही काम पूर्ण कराल. जुनी येणी वसूल होतील, त्यामुळे धनवृद्धी होईल. तब्येत देखील तुमची उत्तम असेल, त्यामुळे संध्याकाळी तुमचा वेळ मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये जाणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा तसेच आर्थिक बाबतीमध्ये धनलाभाचे योग राहणार आहेत आणि दिवसही चांगला राहणार आहे. मला कंटाळा येतो या शब्दाला तुमच्या जीवनधारामध्ये अजिबात जागा देऊ नका. जर तुम्ही आज मेहनत केली तर भविष्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. व्यवसायामध्ये भागीदारीचा प्रस्ताव येणार आहे, त्यासाठी सखोल अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्या. घरामध्ये भावंडांशी वाद टाळा आणि रागावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीकठाक असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग खुले होणार आहेत. तुमचं नशीब आज उजळून निघणार आहे, कारण खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होतात ती तुम्हाला आज अचानक मिळेल. व्यवसायामध्ये आधीच गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला लाभ होईल. सध्या ग्राहकांची साथ तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी प्रगतीपथावरती राहणार आहात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.